नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आजचा आपला शिलाई कामाचा दुसरा दिवस आहे, म्हणजे जो आपण शिवण क्लास चालू केलाय त्याचा दुसरा दिवस आहे। तर पहिल्या दिवशी आपण काय काय बघितलं होतं, तर पहिल्या दिवशी आपण टेप वरून मेजरमेंट शिकलो, पाव इंच अर्धा इंच किती आहे ते। त्याच्यानंतर आपण ब्लाऊज वरून मापे कशी घ्यायची ते बघितल्यानंतर आपण बॉडी मेजरमेंट बघितलं। ओके, इथपर्यंत आपण क्लिअर केलं। त्याचं आता तुम्हाला समजलंच असेल की कशा प्रकारे माप वगैरे घ्यायचे। त्याच्यानंतर आज आहे आपला दुसरा दिवस। तर दुसऱ्या दिवशी आपण सगळ्यात अगोदर आपण मशीनची थोडीशी माहिती घेऊया, म्हणजे ज्यांना कोणाला मशीन येत नाही त्यांच्यासाठी कशा प्रकारे धागा ओवायचा किंवा बॉबिन कशी भरायची ते मी तुम्हाला सांगते, आणि तेल कुठं कुठं सोडायचं तेही सांगते। आणि नंतर मग आता ज्यांना येते त्यांच्यासाठी चांगलंच आहे, पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी फक्त 5 मिनिटात आपण पूर्ण मशीनची थोडीशी माहिती घेऊया आणि नंतर आपण पेपर कटिंगला सुरुवात करूया। तर पेपर कटिंग आपण 34 साईजचे आपण जे माप घेतलं होतं त्याचंच पेपर कटिंग करणार आहोत, आणि मी डिटेलमध्ये अगदी तुम्हाला त्याची पेपर कटिंग सांगणार आहे। तर इथे बघा, माझी जी ही मशीन आहे ना, ती आहे झुकीची मशीन। आता ही झुकीची मशीन आपली हाय स्पीड मशीन नाहीये, पण फुल शटलची माझी ही मशीन आहे, आणि हिला मी घेतलेले 4 वर्ष झाले कंप्लीट झालेले आहेत, आणि अजून पण खूप सुंदर आणि मस्त चालते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल आपण पहिल्या दिवशीचा जो व्हिडिओ टाकला होता ना, त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी एवढा खूप छान सपोर्ट केलेला आहे आणि खूप छान छान कमेंट केलेले आहे सगळ्यांनी। तर त्यांचा अगदी मनापासून सगळ्यांचा आभार मानते, आणि असंच सपोर्ट पुढे पण राहू। आपल्याला धागा भरायला पूर्ण धागा रोल होणार आहे। तर इथे बघा, ही साईड आपल्या साईडला आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे स्क्रू ड्रायव्हर वगैरे असेल तर ते याच्यात असं घालायचं, आणि नंतर तर इथे बघा, आता आपल्याला मशीन चालू करायची आहे। तर अशी थोडीशी फिरवायची, नंतर हा जो धागा आहे ना ते असं हातात पकडायचा, आणि नंतर ही बॉबिन आहे ते आपले हे जे चाक आहे ना मशीनचं त्याला अशा प्रकारे लावायचं, दिसते थोडंसं क्रॉसमध्ये लावायचं, आणि नंतर आपल्याला जे आपली तुम्ही पायाने चालवत असाल तर चालवायचं, नाही तर मोटरने तसं चालू करायचं। आणि ही धागा आहे तो हातातच ठेवायचा, आणि असं टाईट पकडून ठेवायचं, लूज ठेवायचं नाही। लूज ठेवल्याच्या नंतर काय होतं, बॉबिन आपली ढिली भरली जाते, मग शिलाई आहे ती व्यवस्थित येत नाही। त्यामुळे असं टाईट पकडायचं आणि असं धागा आपल्याला भरून घ्यायचा आहे। ओके, तर इथे बघा, तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला धागा भरून झालेला आहे, आणि एकदम टाईट असा धागा भरतो। इथे बघा, असं टाईट आला पाहिजे धागा, तरच आपली जी शिलाई आहे ती एकदम परफेक्ट येते। ओके, आता धागा भरायचं झालं। आता आपण तर इथे बघा, ही अशा प्रकारे माझी मशीन आहे, आणि मशीनला आपल्याला तेल कुठं कुठं सोडायचं ते मी सांगते। तर इथे बघा, मशीनसाठी हे जे आपल्याला तेल भेटतं ना तेच तेल मी मशीनसाठी यूज करते। तर इथे बघा, ही बॉटल आणलेली आहे, ही बॉटल जास्त महाग पण नाही, 20 ते 25 रुपयाला तुम्हाला भेटते। तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला तेल इथे सोडायचं, त्याच्यानंतर इथे आतमध्ये सोडायचं, नंतर हा जो आपला दाब असतो ना इथे पण तेल सोडायचं, म्हणजे आपला धागा वगैरे तुटत नाही अजिबात। त्याच्यानंतर बघा, इथे पण आपल्याला तेल सोडून घ्यायचं। जेवढे पण मशीनला असे होल दिलेले असतात ना तिथं आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे, म्हणजे मशीन आपली एकदम स्मूथली चालते आणि धागा वगैरे तुटत नाही, आणि मशीन आपली परफेक्ट व्यवस्थित चालली ना आपल्याला शिवायला पण छान वाटतं, आणि मूड येतो चांगला, मग आपलं शिलाई काम पण छान होतं। ओके, आणि त्याच्यानंतर बघा, आता खालच्या साईडला पण आपल्याला तेल सोडायचं असतं, म्हणजे मशीन अशी फिरवल्याच्या नंतर जिथं पण खालच्या साईडला आपल्या मशीनचे जे पार्ट असते त्याची मुवमेंट होते ना, म्हणजे हालचाल होते, तिथे पण आपल्याला तेल सोडायचं असतं। ऍक्च्युली तो व्हिडिओ मी काल बनवला होता, पण एडिट करताना जागा नव्हती म्हणून व्हिडिओ थोडेसे डिलीट केले, तर त्याच्यात तो व्हिडिओ डिलीट झाला। तर ठीक आहे, जिथे पण आपल्या मशीनची मुवमेंट होते तिथे आपल्याला तेल सोडायचं आहे। ओके, होऊन घ्यायचं आहे। इथे बघा, तर एका हाताने शूट चाललंय आणि एक हाताने मी धागा ओवत आहे। इथे बघा, अशा प्रकारे धागा ओवून घ्यायचा। नंतर इथे बघा, आपले हे जे 2 प्लेट्स असतात ना त्याच्यातून असा धागा इथे बघा अशा प्रकारे घ्यायचा, वरती घ्यायचा आणि असा घेतला। ओके, इथं आल्याच्या नंतर आपल्याला इथे बघा, याच्यामध्ये आपल्याला हा धागा टाकायचा आहे, आणि याच्यात धागा व्यवस्थित टाकला तरच आपल्याला म्हणजे शिलाई येते, नाही तर येत नाही। त्यामुळे ही विसरायचं नाही, ह्याच्यात धागा कंपल्सरी टाकायचा तरच शिलाई येते। आता इथून आल्याच्या नंतर इथे बघा, याच्यातून आपल्याला धागा घ्यायचा आहे। ओके,
आणि नंतर आता आपल्याला इथं सुईत धागा ओवायचा आहे. आणि सुई जी आपण रेग्युलर शिलाईसाठी वापरतो ती असते 16 किंवा 18 नंबरची. तर शक्यतो करून आता ह्या माझ्या मशीनला 16 नंबरची सुई लागते आणि नॉर्मली आपल्याला 16 नंबरची सुई लागते. 16 किंवा 18 या 2 नंबरच्या सुया लागतात. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला मशीन असं चाक गोल फिरून खालचा धागा आहे तो वरती काढून घ्यायचा आणि दोन्ही पण धागे असं दाब उचलून पाठीमागं लावायचे. त्याच्यानंतर बघा आता ज्यांना शिलाई येत नाही त्यांच्यासाठी सांगते. एखादा जो रफ कपडा असेल जुना वगैरे कुठलाही कपडा त्याच्यावर सगळ्यात अगोदर आपल्याला सरळ शिलाई मारायची प्रॅक्टिस करायची आहे. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला सरळ शिलाई मारायची प्रॅक्टिस करायची आहे. आणि सगळ्या शिलाईतलं अंतर सेम येण्यासाठी एक सोपी पद्धत सांगते. तर इथे बघा आपण ही जी पहिली शिलाई मारली आहे ना ती बरोबर ह्या दाबाला चिकटून आली पाहिजे. म्हणजे सगळ्या शिलाईमधलं आपलं अंतर सेम राहतं. म्हणजे आपल्याला सवय लागते एकदम स्ट्रेट अशा शिलाई मारायला. ओके. तर तुम्ही दाखवते तुम्ही बघा. तर इथे बघा आपलं सगळीकडे सेम अंतर आहे दोन्ही शिलाईत. ओके. दिसतं एकदम परफेक्ट. अशीच आपल्याला सुरुवातीला सरळ शिलाई मारायची प्रॅक्टिस करायची आणि मग त्याच्यानंतर थोडंसं असं वळण्याच्या रेषा मारायला सुरुवात करायचं. नंतर असं चौकोन म्हणजे आपल्याला जे कोपरे असते ते पण आपल्याला व्यवस्थित. आता चौकोन कसं घ्यायचं ते सांगते मी तुम्हाला. अगोदर तुम्ही पेनाने आखून घ्यायचं म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जमेल. ओके. आता जेव्हा पण आपल्याला कोन घ्यायचा असतो त्यावेळेस सुई आतमध्ये घालून ठेवायची आणि नंतरच आपल्याला कपडा फिरवायचा म्हणजे आपला कोन जो आहे तो व्यवस्थित तयार होतो. त्याच्यानंतर परत शिलाई मारायची. ओके. परत सुई आतमध्ये घालून ठेवली मी. नंतरच कपडा फिरवला. परत एकदा सरळ शिलाई मारून घ्यायची. इथे बघा इथं पण सुई आतमध्ये घालून ठेवली आणि नंतर परत आपल्याला शिलाई मारायची. ओके. तर इथे बघा आता मी बाजूला काढते आणि इथे बघा आपला जो चौकोन आहे तो एकदम परफेक्ट असा आणि हे जे कोपरे आहेत तेही व्यवस्थित येतात. अशाच प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे चौकोन ह्याची. नंतर मग असं राऊंड शिलाई मारायची प्रॅक्टिस करायची. सगळ्या ह्याची अशीच प्रॅक्टिस करायची म्हणजे नंतर आपल्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग खूप छान येते. याच्यासाठीही सुरुवातीला आपल्याला वाटतं थोडासा वेळ जातोय पण आपण हीच जर प्रॅक्टिस सुरुवातीपासून जर केली ना तर वेळ जातो पण नंतर आपल्या ब्लाऊजमध्ये आपल्या कामामध्ये परफेक्शन आणि फिनिशिंग खूप छान येते. त्याच्यामुळं आपल्याला ही प्रॅक्टिस अगोदर कंपल्सरी करायची आहे आणि मग नंतरच आपण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे. ओके. तर चला आता आपण पेपर कटिंग करूया. ओके. तर इथे बघा आता 4 टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग करण्यासाठी मी सगळ्यात अगोदर काय घेतलेलं आहे एक पेपर घेतलेला आहे आणि या पेपरवर मी तुम्हाला ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. इथे बघा पेपर घेतलेला आहे स्केल घेतलेली आहे आणि इथे बघा आपण काल जे आपण ब्लाऊजवरून मापं घेतलेली होती ती घेतलेली आहेत. तर मी परत एकदा तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची मापं सांगते. तर आपल्या ब्लाऊजची उंची होती 14, छाती होती 34 आणि कमर आहे 27, पुढचा गळा आहे 5.5, मागचा गळा आहे म्हणजे जी पट्टी आहे मागची ती आहे 3.25 इंचाची, हात आहेत आपले 4 इंचाचे, दंडघेर आहे 6 आणि मुंडा आहे आपला 7.5. ओके. तर ही सगळी मापं मी तुम्हाला स्क्रीनवर देईनच पण तरी पण सांगते आता. ओके. आता आपल्याला कटिंग करायची आहे ब्लाऊजची. तर ब्लाऊजची कटिंग करताना आपल्याला सगळ्यात अगोदर काय ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकायचं असतं. तर आपली ब्लाऊजची उंची किती आहे 14, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथून खालून बघा आपल्याला बरोबर असं 15 इंच मार्किंग करायचं. तर आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला ह्याच्यात सांगते की आपल्याला ॲड कशात करायचे. तर सगळ्यात अगोदर आपली जी उंची असते ना उंची 14 त्याच्यात प्लस 1 इंच म्हणजे 15 इंचवर आपल्याला मार्किंग करायचं. त्याच्यानंतर आपली छाती किती आहे 34 इंच. तर छातीचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा असतो. किती चौथा म्हणजे चौथा भाग किती येतो 8.5. त्याच्यात आपल्याला 1.5 इंच साईडला शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. 8.5 प्लस आपल्याला 1.5 इंच म्हणजे टोटल घडी कितीवर टाकायची आहे ही 8.5 ही 9 आणि 1 10. आपली घडी किती येणार 10 इंचाची आणि इथं 15 इंच उंची. त्याच्यानंतर कमर आहे आपली 27 इंच. कमर आहे 27. मग त्याचा चौथा भाग करायचा डिवाइड 4 म्हणजे किती आलं आपलं 6.25 येतं म्हणजे 6.75. तुम्हाला मी मापं शिकवलेत ना तर आपल्या ही 1.25 इंचाचा भाग येतो ना 6च्या नंतरचे 1.25 इंच ते 6.25. ओके.
आणि त्याच्यात आपल्याला प्लस 1 इंच पाठीमागचा जो आपण टक्स देतो ना त्याच्यासाठी आणि प्लस 1.5 इंच आपल्याला साईडला शिलाई मार्जिन, असं टोटल आपल्याला कमरेचं माप टाकायचं. म्हणजे 7.25 नंतर 1 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. ओके. आता आणि हात असतात ना आपलं हात, त्याच्यात 1 इंच प्लस करायचं. जेवढं पण असेल तुमचं, इथं माझं 4 इंचाचा हात आहे, त्याच्यात 1 इंच ॲड करून आपल्याला हाताची उंचीचं माप टाकायचं. आणि तर किती आलं 5. आणि दंडघेर इथे बघा दंडघेर आहे 6. तर 6 घ्यायचा, त्याच्यात प्लस आपल्याला साईडला 1.5 इंच, आपण सगळीकडे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे. 6 1 7 आणि हे अर्धा म्हणजे 7.5. किती आपल्याला हाफमध्ये 7.5 इंच मार्किंग करायचे, कारण पूर्ण दंडघेर आपला 12 आहे. पण आपण जेव्हा पण कटिंग करतो त्यावेळेस डबल फोल्डमध्ये करतो, त्यामुळे दंडघेर जेवढा आला आहे तेवढा लेस 6, त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे सगळं तुम्हाला कटिंग करताना परत रिव्हिजन होणारच आहे, पण तरी पण मी एकदा सांगते. ओके. आता एवढी माप आपल्याला वाढवून घ्यायची आहेत. तर चला आता आपण पेपर कटिंग करूया. तर इथं बघा आपली उंची 14 आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून 15 इंचावर इथे एक माप टाकून घ्यायचं. तर इथे बघा आपल्याला 2 ठिकाणी मार्किंग करायचं आहे, म्हणजे आपली जी लाईन आहे ती सरळ येते. ओके. इथं बरोबर 15 इंच मार्किंग केलं, नंतर इथं आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची. ओके. आता इथं आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप. तर आपली साईज आहे 34 आणि 34 साईजमध्ये आपल्याला पाठीमागचा गळा डीप नेक आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं फक्त 5 इंचावरच मार्किंग करायचं आहे. किती 5 इंचावर इथं मार्किंग करून घ्यायचं. आणि 34 साईजच्या नंतर जेव्हा 36 38 येतं त्याच्यावेळेस काय बदल होते ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, जसं जसं आपल्या साईज वाढत जातील तशा. तर इथे बघा मी शोल्डरसाठी 5 इंच मार्किंग केलं, तसंच आपल्याला मुंड्यासाठी इथं 5.25 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. तर इथे बघा 5.25 इंच मार्किंग केलं, नंतर इथून आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. ओके. आता इथं किती घेतलं आहे 5 इंच, तसंच आपल्याला इथं पण बरोबर 5 इंच आलं पाहिजे. तर इथे पण 5 इंच मार्किंग केलं, नंतर ही 2 लाईन आहेत त्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. ओके. तर इथे बघा अशा जोडून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला इथं मुंड्याचं मार्किंग करायचं आहे, पुढच्या मुंड्याचं आणि पाठीमागच्या मुंड्याचं. तर इथे बघा आता त्याच्या अगोदर आपल्याला एक टिप हे करायची. तर पाठीमागचा गळा आपला डीप आहे ना, त्याच्यामुळे इथे बघा अर्धा इंच आपल्याला बाहेरच्या साईडला एक मार्किंग करायचं, बरोबर अर्धा इंचच. ओके. आणि त्याच्यानंतर ही अर्धा इंचाची लाईन, ही जी आपली शोल्डरची लाईन आहे ना, तिथं अशी क्रॉस आपल्याला जोडून घ्यायची आहे. ओके. तर इथे बघा अशा प्रकारे जोडून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा हा जो पहिला कोन आहे तिथून आपल्याला पाठीमागच्या मुंड्यासाठी इथून 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे. किती 1.25 इंचावर इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 इंचावर पहिल्याच जो कॉर्नर आहे तिथून आपल्याला 1 इंचावर इथं पुढच्या मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे 2 मार्किंग आपल्याला करून घ्यायचे आहेत. आणि नंतर आपल्याला इथं छातीचं माप टाकायचं आहे. तर छाती आहे आपली 34 इंचाची, तर त्याचा चौथा भाग किती येतो 8.5 इंच. तर इथे बघा 8.5 इंचावर मार्किंग करायचं आणि साईडला 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत. तर इथे बघा अशा प्रकारे 1.5 इंच घ्यायचं आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता इथून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मुंड्याचा आकार देताना इथून बघा ही जी आपण लाईन आखलेली आहे ना, त्याचा हाफ करून घ्यायचा. इथे बघा अशा प्रकारे हाफ करून घ्यायचा आणि ह्या लाईनचा पण हाफ करून घ्यायचा लगेच, म्हणजे दोन्ही पण मुंड्याचा आकार देताना आपल्याला याची गरज पडते. ओके. तर इथे बघा इथून असं प्रकारे अगोदर थोडंसं डॉट डॉट देत आपण इथं मुंड्याचा आकार देऊया, म्हणजे एकदमच आपला आकार. ओके. अशा प्रकारे परफेक्ट असा. आणि इथून आपल्याला हलकंसं थोडंसं आतमध्ये जाऊन एक लाईन एवढं आतमध्ये जाऊन इथून याच्यात ॲड करायचं आहे. ओके. तर इथे बघा असा पाठीमागच्या मुंड्याचा आकार झाला. आता हे पुढच्या मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला इथून चालू करायचा अशा प्रकारे. ओके. आता इथे ॲड केल्याच्या नंतर आता आपण कमरेचं माप टाकूया. तर कमर किती आहे आपली 27 इंच. 27 इथे बघा
27. तर 27चा आपल्याला बरोबर चौथा भाग करायचा. तर किती आलं तुम्ही इथं बघू शकता, बरोबर 5.75 इंच इथं आपलं आलेलं आहे. म्हणजे जरी तुम्हाला असं डायरेक्ट करता येत नसेल तर मी टेप फोल्ड करून पण करू शकता. तर इथे बघा 5.75 इंच बरोबर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर पाठीमागचा आपला टक्स जो आहे तो किती आहे 1 इंचाचा. तर इथून 1 इंचावर मार्किंग करायचं आणि तिथून साईडला 1.5 इंचचं आपलं शिलाई मार्जिन. तर इथे बघा अशा प्रकारे कमरेच्या ठिकाणी 3 माप येतात आणि तिथून आपल्याला अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता इथं सगळ्यांची सरळ लाईन येईन असं नाहीच, म्हणजे नाही, कारण प्रत्येकाची कमर आणि छातीमध्ये डिफरन्स असतो. तर ही लाईन तुमची क्रॉस पण येऊ शकते, अशी आतल्या साईडला बाहेर शक्य जात नाही कोणाची, पण अशी क्रॉस येऊ शकते. ओके. नंतर ही आपली फिटिंगची लाईन आहे ती आखून घ्यायची. ओके. आता दोन्ही पण मुंड्याचा आकार देऊन झाल्यात आणि अजून एक, आता मुंड्यात जर काचत असेल तर म्हणजे शक्यतो नाही तसा प्रॉब्लेम येत, पण तरी पण आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंगला बसायला हवा असेल तर इथून ही जी आपली फिटिंगची लाईन आहे इथून फक्त 2 लाईन एवढं खाली जायचं आपण आणि हे जे मुंड्याचा आकार घेतलेला आहेत ना ते इथून अशा प्रकारे क्रॉस खाली घ्यायचं. म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम काकेत परफेक्ट असा फिटिंगला बसतो, चुन्या वगैरे अजिबात येत नाहीत. ओके. आणि ओके. तर आता आपण पुढच्या गळ्याचं त्याचं मार्किंग करूया. तर इथे बघा शोल्डर पट्टी आपल्याला तुमची जेवढी पण रेडी असेल त्याच्यात आपल्याला 1.25 इंच ॲड करायचं आहे. तर इथं माझी शोल्डर पट्टी 2 इंचाची आहे, त्याच्यात मी 1.25 इंच ॲड केलं तर इथं मी 2.25-3 इंचावर मार्किंग करून घेते. ओके. तर इथे बरोबर तुमची जेवढी पण असेल तेवढे तुम्हाला त्याच्यात 1.25 इंच ॲड करायचं आणि छोट्या साईजमध्ये शक्यतो आपली जी शोल्डर पट्टी असते ती 2-2.25 एवढीच येते, ह्याच्यापेक्षा जास्त येत नाही. जशी हेवी साईज वाढत जाते तशी आपल्याला ही शोल्डर पट्टी वाढत जाते. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं. तर पुढचा गळा आहे आपला 5.5 इंच, त्याच्यात अर्धा इंच ॲड करायचं आणि 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. तर अर्धा इंच कशासाठी ॲड केलं तर इथं आपल्याला शोल्डर जॉईंट करण्यासाठी इथं आपला अर्धा इंच जातं, म्हणून इथं आपण अर्धा इंच ॲड केलेला आहे. आणि इथं बघायचं आपला गळा किती शिल्लक आहे. तर आपला गळ्याचा माप आलेला आहे 2.25 इंच. ओके. तर इथं आपण 2.5 इंच घ्यायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे 2.5 इंच घेऊन मी मार्किंग केलं आणि आता हे जे 2 पॉईंट आहेत ना ते आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. आणि इथून आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. ओके. आता एवढं बेसिक झालं. त्याच्यानंतर आता आपल्याला योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे. तर योगपट्टीसाठी आपण खालनं पुढच्या साईडला हुकच्या साईडला 3.5 इंचावर आणि जिकडं आपली फिटिंगची लाईन आहे ना तिथं 2.5 इंचावर डायरेक्ट अशी योगपट्टी तयार करणार आहोत. पण तुम्हाला जर डायरेक्ट शेप देता येत नसेल तर काय करायचं, इकडे 2.5 घेतलंय ना तसंच इथं पण 2.5 इंचावर एक मार्किंग करायचं आणि सगळ्यात अगोदर एक सरळ लाईन आखून घ्यायची, म्हणजे शेप द्यायला सोपं जातं. ते इथे बघा अशा प्रकारे सरळ लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर इथून 3.5 इंचावर एक मार्किंग करायचं आणि इथून आपल्याला अशी योगपट्टीचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे. ओके. तर इथे बघा असा योगपट्टीचा आकार देऊन झाला आहे आपला. आता त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं जे आहे ते टक्सचं माप टाकायचं आहे. आता टक्सचं माप टाकताना सगळ्यात अगोदर हा जो मधला टक्स आहे त्याचं माप टाकणार आहोत आपण. तर आपला ब्लाऊज आहे 34 साईजचा. तर त्याचा 10वा भाग काढायचा असतो. म्हणजे किती येतं 34 साईजचा 10वा भाग काढला तर येतो 3.4 इंच. म्हणजे ही जर 10वा भाग काढायला जमत नसेल ना तर डायरेक्ट इथं एक डॉट द्यायचा, तर बरोबर आपलं मार्किंग निघून जातं. आता हेच समजा तुमचं 36 साईजचा 10वा भाग काढायचा असेल तर फक्त इथं डॉट द्यायचा आणि 3.6 38चा काढायचा असेल तर इथं डॉट द्यायचा 3.8. हे एकदम परफेक्ट मेजरमेंट येतं. ही सगळ्यात सोपी पद्धत. त्यामुळे इथं आपल्याला इथे बघा 34 साईज आहे म्हणून आपल्याला इथं घ्यायचं आहे 3.4, म्हणजे 3.5ला फक्त एक लाईन कमी एवढं इथं आपल्याला माप टाकायचं आहे. ओके. ओके. तर इथे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून वरती टक्स घ्यायचा आहे 2 इंच.
आणि खालून हे जर तुम्ही म्हणता 2 इंचचा अंदाजे कसं, तर तुम्ही वरून अशा प्रकारे हे माप घेऊ शकता. जेव्हा पण आपण बॉडीवरून टक्स पॉईंट मोजतो ना, तेव्हा 9.5 10 प्रत्येकाचं मोजून घ्यायचं. जेवढं येईल त्याच्यात अर्धा इंच ॲड करून आपल्याला इथं माप टाकायचं असतं. तर माझा टक्स पॉईंट आहे 10 इंचावर, त्याच्यात मी अर्धा इंच ॲड केलं तर 10.5 वर येतं. तर असं तुम्ही ह्याच्यावरून अंगावरून मोजून घेतलं तरी चालेल, पण आपण प्रत्येकाचं बॉडी मेजरमेंट घेत नाही, त्याच्यामुळे मी सोपी पद्धत सांगितली. आपल्याला 34 साईजसाठी इथं खालून 2 इंचावर टक्स द्यायचा आहे आणि ते बघा अशी सरळ लाईन आखून घ्यायची. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला इथे बघा पावणे, इकडच्या साईडला अर्धा इंच आणि इकडच्या साईडला अर्धा इंच असं माप टाकायचं आहे हे टक्ससाठी. तर इथे बघा, सॉरी अर्धा इंच इथे येतं. तर दोन्ही साईडला फक्त अर्धा इंचाचा आपल्याला इथं टक्स द्यायचा आहे, जास्त टक्स द्यायचा नाही. आणि जास्त टक्स कधी द्यायचा, तर जेव्हा 34 साईजमध्येच हेवी बस्ट असेल, म्हणजे जे छाती जास्त असेल त्याच्यासाठी इथं तुम्हाला पाऊण इंचावर मार्किंग करायचं आहे, पण अर्धा इंच बस होऊन जातं. तर इथे बघा आता आपला हा जो मधला टक्स आहे तो तयार झालेला आहे. आता जो हा पुढचा टक्स आहे ना, जिथं आपण हुक आणि आई बनवतो तिथं, तर इथे बघा गळ्याच्या आणि ही योगपट्टीच्या इथलं जे पण मार्किंग आहे त्याचं बरोबर असं टेप फोल्ड करून इथं हाफमध्ये करून घ्यायचं आणि इथं मार्किंग करायचं. आणि इथून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग, इकडच्या साईडला 2.5 इंच घ्यायचं आणि सरळ लाईन आखून घ्यायची. ओके. आणि त्याच्यानंतर इथला जो टक्स असतो तो आपला टोटल फक्त अर्धा इंचाचा असतो. म्हणजे इथे बघा इकडच्या साईडला 2 लाईन आणि इकडच्या साईडला 2 लाईन, म्हणजे दोन्ही साईडला पाव इंच एवढं घ्यायचं आणि हा टक्स आपला तयार होतो. ओके. ते अशा प्रकारे हार्ट पण टक्स तयार झाला. आता आपल्याला करायचं आहे साईड टक्सचं मार्किंग. आता साईड टक्सचं मार्किंग करताना इथे बघा आपल्याला 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. ओके. आणि ह्या 2 डॉटमधलं अंतर मोजायचं किती आहे ते. तर इथे आपलं अंतर बघा किती येते, बरोबर 2 इंच येते. तर मग इकडच्या साईडला पण असं क्रॉसमध्ये आपल्याला 2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. ओके. आणि ही 2 इंचाचं माप आणि ही जी आपण 2 इंचावरती घेतली ना, ती अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची. ओके. आणि नंतर इथून वरती आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. हे जे डॉट आहे तिथून असं थोडंसं क्रॉसमध्ये, एकदम सरळ असं घ्यायचं नाही, असं क्रॉस करायचं आणि इथं आपल्याला 1.5 इंच मार्किंग करायचं. आणि ही जी डॉट आहे तो आपल्याला इकडे जोडायचा आहे. इथे बघा अशा प्रकारे. आणि हा जो डॉट आहे तो आपल्याला हा पण फक्त अर्धा इंचाचा द्यायचा आहे, म्हणजे इकडच्या साईडला पाव इंच आणि इकडच्या साईडला पाव इंच. आणि हा पण आपल्याला तेवढाच द्यायचा आहे, दोन्ही साईडला पाव इंच. पाव इंच समजलं असेल ना तुम्हाला, मी सांगितले पहिल्याच दिवशी आपण मेजरमेंट जेव्हा टेपवरून बघत होतो त्यावेळेस. म्हणजे हा जो अंक असतो कुठला पण अंक त्याच्या साईडला 2 लाईन पाव इंच, म्हणजे छोटी लाईन सोडून मोठी लाईन. आणि मी शिकवलेलं तुम्हाला समजतंय का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे जास्त स्लोमध्ये होतंय किंवा मग तुम्हाला समजायला सोपं जात आहे, पण मी जास्त एकदम डिटेलमध्ये समजावते. तुम्हाला कशा पद्धतीने शिकायला आवडेल तेही कमेंट करून नक्की सांगा. का अजून म्हणजे ज्यांना येतं आहे त्यांनी कमेंट करून सांगा की अजून थोडं फास्ट व्हायला हवे, तर मग एकदम डिटेलमध्ये एवढं सांगणार नाही. ओके. तर इथे बघा, तर हे पूर्ण आपलं मार्किंग झालेलं आहे. तर आता आपण इथं जे डॉटसाठी घेतलं आहे तर टोटल आपण किती डॉट घेतलेला आहे, इथं दोन्ही साईडला अर्धा इंच, म्हणजे टोटल आपला इथं डॉट आलेला आहे 1 इंच. तर मग आता आपण इथं डॉट दिल्याच्या नंतर आपला हा जो पार्ट आहे तो कमी होईल ना, मग हा जो 1 इंच आपण डॉट घेतला आहे तो इथं आपल्याला साईडला वाढवायचा आहे. ओके. इथं 1 इंच वाढवायचा आणि इथं अर्धा इंच आपण डॉटसाठी घेतलं आहे ना, मग हा डॉट दिल्याच्या नंतर आपला छातीचा भाग आहे तो कमी होईल, म्हणून त्याच्यासाठी इथं आपल्याला अर्धा इंच इथे वाढवायचा आहे. ओके. आणि अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे. ओके. आणि त्याच्यानंतर हे 2 पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. तर इथे बघा ही 4 टक्सच्या फ्रंट पार्टचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. आता मी परत एकदा तुम्हाला रिव्हिजन करते. तर आपण शोल्डर घेतलेला किती घेतला आहे, 5 इंच. ओके. गळा आहे 2.25 इंच, 2.25. हां. त्याच्यानंतर आपण शोल्डर ही मुंडा घेतलेला आहे 5.5. नंतर छाती आहे आपली 8.5. आणि इथं आपण किती 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आणि आता हे टक्सचं मार्किंग तर समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं कमर आहे 27 इंच, त्याचा चौथा भाग घेतलेला आहे आपण 6.25 इंच, 6.75. 1 इंच डॉटसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि इथं आपण योगपट्टीसाठी फ्रंट साईडला घेतलेला आहे 3.5 आणि इकडे घेतलेला आहे 2.5 इंच, 2.5 इंच. आणि
पाठीमागच्या मुंड्यासाठी आपण घेतलेला आहे इथं 1.25 इंच 1.25 आणि पुढच्या याच्यासाठी आपण घेतलेला आहे 1 इंच. ओके, समजला. गळा घेतलेला आहे आपण 6 इंच. तर आता आपण याची कटिंग करूया. ओके, तरी त्याने फ्रंट आणि बॅक दोन्ही पण पार्ट एकत्रच आहेत, त्यामुळं आपण सरळ लाईन कटिंग करायची. त्याच्यानंतर हा पाठीमागचा मुंडा आहे तो कटिंग करायचा, साईड पार्ट कटिंग करायचा. ओके, सरळ असं खालीपर्यंत घ्यायचं. चला आता आपण याची कटिंग करून घेऊया. आता हे दोन्ही पण पार्ट आपण वेगवेगळे करून घेऊया. आता 2 मिनिटं हा फ्रंट पार्ट साईडला ठेवूया आणि हा आहे आपला बॅक पार्ट. तर बॅक पार्टमध्ये गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर गळ्यासाठी आपण घेतलं होतं 2.25 इंच. तर इथे बघा 2.25 इंच मार्किंग करायचं आणि खालची जी आपली गळ्याची पट्टी होती ती होती 2.25 इंच. त्याच्यात 1.25 इंच ॲड करून बरोबर इथं आपल्याला 4 इंच मार्किंग करायचं आणि ब्रॉड घ्यायचं आहे आपल्याला इथं 3 इंच. तुम्हाला जास्त ब्रॉड नको असेल तर तुम्ही इथं 2.5 इंच पण घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. ओके, आणि इथं आपल्याला गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. ओके, तर इथे बघा हा जो आहे तो आपला बॅक पार्ट आणि आपण बघा टक्ससाठी वाढवलं होतं ते इथं आपल्याला मायनस करून घ्यायचं आहे. तर 6.25 इंच आपली कमर होती. ओके, त्याच्यानंतर आपण 1 इंच टक्ससाठी घेतलं होतं आणि साईडला 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन होतं आणि इथून 1/2 इंच कमी करायचं आहे जे की आपण पाठीमागं फ्रंटला डॉटसाठी घेतलं होतं. तर इथे बघा असे सरळ लाईन आखून हे आपल्याला एवढं एक्स्ट्राचं कट करायचं आहे. म्हणजे बॅक पार्ट आपला जो आहे तो पूर्ण रेडी होईल. आणि नाही कट केलं तर मग नंतर लक्षात राहायचं नाही, मग हा पार्ट आपला जास्त होईल. तर गळा आपण आत्ताच नाही कट करणार आहोत, तो तसंच ठेवणार. नंतर आपण डायरेक्ट कपड्यावर जेव्हा कटिंग करू त्यावेळेस कटिंग करू. ते इथे बघा बॅक पार्ट आपला रेडी आहे 34 साईजचा. ओके, आता ही साईडला ठेवूया. त्याच्यानंतर आता इथं हा जो आपला फ्रंट पार्ट आहे तर आपण सगळ्यात अगोदर इथं योकपट्टी कटिंग करून घेऊया. तर आता आपण गळा कटिंग करून घेऊया. ओके, आणि पुढच्या मुंड्याचा पण आकार कट करून घेऊया. ओके, तर इथे बघा आता हा फ्रंट पार्ट आपला तयार झालेला आहे. आणि नंतर आपण जेव्हा आपण ब्लाऊज पीसवर याची कटिंग करू तेव्हा आपल्याला याच्यात वरच्या पार्टमध्ये सुद्धा 1/2 इंच ॲड करायचा आहे आणि योकपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला 1/4 इंच ॲड करून नंतर आपल्याला ब्लाऊज पीसवर त्याची कटिंग करायची आहे. आणि नंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच डायरेक्ट ब्लाऊज पीसवर 4 टक्स ब्लाऊजची कटिंग कशी करायची, कारण पेपर काढण्याची 4 टक्स ब्लाऊजला अजिबात गरज नाही. आपण डायरेक्टच आपण ब्लाऊज पीसवर कटिंग करू शकतो. पण जे बिगिनर्स आहेत त्यांना डायरेक्ट कपडा वेस्ट नको व्हायला म्हणून मी तुम्हाला इथं सुरुवातीला पेपर कटिंग दाखवलेलं आहे. आणि इथे बघा इथं कमरेचं माप आपलं इथपर्यंत आलं. तर हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून टाकू शकता किंवा असाच ठेवला तरीही चालेल. नंतर जेव्हा आपण जोडू त्याच्यानंतर एक्स्ट्रा झालेला आहे तो कट करून टाकता येऊ शकतो, कारण जे नवीन शिवणारे असतात त्यांना कमी जास्त होत राहतं, त्याच्यामुळे डायरेक्ट लगेच नाही कट केला तरी चालेल. डॉटमध्ये कमी घेतलं किंवा याच्यात प्रॉब्लेम येतातच नवीन, मग कमी पडल्यावर जॉईंट देण्यापेक्षा आताच ठेवूया आपण आणि नंतर जेव्हा एक्स्ट्रा होईल ते कट करून टाकूया. ओके, तर इथे बघा 4 टक्स ब्लाऊजची आपली आता टोटल कटिंग झालेली आहे. आता बाहीची कटिंग करून घेऊया. हे पार्ट मी साईडला ठेवून देते.
तर आता इथं आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर बाही आहे आपली 4 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं 5 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे. तुमची जेवढी पण बाही असेल त्याच्यात 1 इंच प्लस करायचं. 3 असो, 4 इंच, 5 असो, 6 असो, कुठलीही बाही. आणि त्याच्यानंतर बघा इथं पण आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे 5 इंच. ओके. आणि त्याच्यानंतर इथून जी कॅप हाईट घ्यायची आहे ती घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच. जेव्हा पण तुमची बाही 5 इंचापर्यंत असेल तेव्हा तुम्हाला कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंच. आणि 5 पेक्षा जास्त 6, 7, 8, 9 अशी असेल त्यावेळेस घ्यायची आहे 3 इंच. पण हे साईजनुसार नंतर चेंज होत जातं. पण बेसिक मी तुम्हाला सांगते एवढं घ्यायचं. म्हणजे जेव्हा हेवी साईज होईल किंवा बाहीच्या पॅटर्न चेंज होत जाते त्याच्यानुसार कॅप हाईट पण चेंज होत जाते. पण आता सध्या बेसिक आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की 5 इंचापर्यंत जर बाही असेल तर कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंच. आणि 6 इंचापासून पुढं असेल तर कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच. तर इथे बघा वरून मी 2.5 इंचा एक मार्किंग करून घेते. आणि ह्या 2 लाईनी आहेत त्या पण सरळ लाईन आखून घेऊया. मी अजून बाहीची रुंदी सांगितलेली नाही. बाहीची रुंदी कशी काढायची तेही मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला कुठलंच कन्फ्युजन नको आहे. ओके. इथे बघा ह्या 2 सरळ लाईनी मी आखून घेतल्या. आता त्याच्यानंतर इथं बाहीची आपली जी उंची आहे तिथून आपल्याला इथं असं ह्या लाईनवर मुंड्याचं माप टाकायचं. तर आपला मुंडा किती आहे 7.5 इंच. तर इथे बघा बरोबर 7.5 इंच येईन असं ठेवायचं. आणि जिथं पण आपला टेप इथं ह्या लाईनीवर टच होईल तिथं असं मार्किंग करायचं. ओके. आणि मग इथून आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. आणि इथं साईडला आपल्याला 1.5 इंच जे आपण ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन घेतले तेवढं असं मार्जिन. ही परफेक्ट आणि सोपी पद्धत आहे. अजिबात कमी पडत नाही ब्लाऊज वगैरे, आपल्या बाही वगैरे अजिबात कमी पडत नाही. त्याच्यानंतर बघा इथून अशा प्रकारे इथपर्यंत आपल्याला 1 इंच सरळच ठेवायचं आहे. आणि नंतर इथून आपल्याला असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर ह्याचा मध्य काढायचा. हे 7.5 आहे त्याचा असा मध्य काढायचा. कुठे येतोय इथं. ओके. मग हे मध्य काढलाय तिथून आपल्याला 3 लाईन एवढं खाली घ्यायचं आहे, म्हणजे पाऊण इंचाला थोडंसं कमी. ओके. आणि इथून आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे अशा प्रकारे. ओके. तिथे बघा हा परफेक्ट असा बाहीचा आकार आलेला आहे. बाहीचा आकार कसा येतो आपला एकदम असा फिश कट सारखा येतो, माशाच्या आकारासारखा. त्याच्यानंतर इथं आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे. तर दंडगेर आहे आपला 6 इंच आणि साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि इथे बघा ही फिटिंगची लाईन, शिलाई मार्जिनची लाईन आणि ही आपली आहे फिटिंगची लाईन. अशा प्रकारे बाहीची कटिंग करून आपल्याला इथं आता बाही कटिंग करून घ्यायची आहे. हे मार्किंग करून पूर्ण झालेलं आहे. आता कटिंग करून घेऊया. आणि इथे बघा आपल्याला असा नॉच मारून घ्यायचा लगेच. आणि इथं फिटिंगची जी लाईन आहे तिथं पण आपल्याला असा नॉच मारून घ्यायचा. ओके. त्याच्यानंतर अशी बाही ओपन करायची आणि हा जो आपला आहे तो फ्रंट पार्टचा शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे. ओके. तर इथे बघा अशा प्रकारे ही परफेक्ट अशी आपली बाहीची कटिंग झालेली आहे एकदम. ओके. आणि त्याच्यानंतर इथे बघा हा घेतलेला आहे आपला बॅक पार्ट. आणि बॅक पार्टला आपल्या साईडला शिलाई मार्जिन किती होतं 1.5 इंच. इथं पण एक कट मारून घेऊया. ओके. तर इथे आहे आपली ही फिटिंगची लाईन. त्याच्यानंतर इथे बघा इथं 1/2 इंच सोडून द्यायचं जिथं की आपलं बाही शोल्डर जोडायला जाणार आहे. त्याच्यानंतर बघा इथून आपल्याला हा पार्ट ठेवून असं बरोबर चेक करायचं आहे की आपली फिटिंगची लाईन बरोबर मॅच होते का नाही ती. ओके. तर इथे बघा इथं ठेवायचं असं. त्याच्यानंतर असं व्यवस्थित लावायचं
तर इथे बघा हे दोन्ही पण नॉचेस आहेत ते आपले असे एकदम एक्झॅक्टली इथं मॅच झाले पाहिजेत, तरच म्हणजे आपली बाही परफेक्ट आहे असं समजतं. ओके, ते बघा बरोबर आहे आपली बाही. अशा प्रकारे आपल्याला तुम्हाला पण चेक करायचं आहे. आणि फ्रंट पार्टला पण तसंच, कारण इथं आपल्याला अर्धा इंचचा डॉट द्यायचा आहे, त्याच्यामुळे फ्रंट पार्ट आताच नाही परफेक्ट येणार. तर बॅक साईडला आपल्याला चेक करून घ्यायचं म्हणजे समजतं की परफेक्ट आहे. ओके, तर इथे बघा आता 4 टक्स ब्लाऊजची आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. आणि इथे बघा बाही कटिंग, फ्रंट पार्ट आणि योक पट्टी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये याचं आपण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण बघूया एकाच व्हिडिओमध्ये. डायरेक्ट ब्लाऊज पीस कटिंग करूया आणि लगेच त्याची स्टिचिंग पूर्ण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर आजचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि साईडचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला याच्या पुढचे सगळे व्हिडिओ बघायला भेटतील आणि सगळे ब्लाऊज तुम्ही अगदी इझिली शिकू शकाल. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.